माढा लोकसभेचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे। रोज नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत, नवे ट्विस्ट येत आहेत आणि फक्त माढा लोकसभाच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राला एका निर्णयाने एका वेगळी दिशा देईल असं सगळे राजकीय विश्लेषकांचं मत होतं। तो निर्णय होता माळशिरसच्या उत्तम जानकरांचा आणि तेच उत्तम जानकर आता माझ्यासोबत त्या ठिकाणी दिलखुलास बोलण्यासाठी उभा आहेत। खरं तर ही माढ्याची लोकसभा ज्यावेळेस चर्चा सुरू झाल्या आणि रोज वेगळं वळण घेताना दिसते आहे आणि उत्तम जानकर नेमकी भूमिका काय घेणार याकडे माळशिरस सोलापूर नाही तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं। सोलापूरच्या उमेदवारीसाठी तुम्ही इच्छुक होता BJP कडून आणि त्यानंतर मोहिते पाटलांना पाठिंबा, हा प्रवास कसा झाला हे लोकांना ऐकायचं। नाही, नक्कीच ह्याची बीज 5 वर्षापूर्वी रोवली गेली होती की 5 वर्षापूर्वी या तालुक्यामधून मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र येऊन 1,16,000चं मताधिक्य देऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून दिलं होतं। त्या निवडणुकीमध्ये मी एकटा जरी नसतो, बाजूला असतो, तरीसुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे निवडून आले असते आणि अशाही परिस्थितीमध्ये एवढं 1,00,000 मताचं मताधिक्य दिलं असतानासुद्धा त्यांच्या मनामध्ये पाप आलं आणि या तालुक्यातली ही दोन्ही नेतृत्व ही कुजवायची, वळचणीला बांधून ठेवायची आणि कुणीतरी आपला माणूस नेमणूक करून त्यासाठी तो बीडचा माणूस कामगार त्यांचा आणला आणि या ठिकाणच्या तालुक्याची सूत्र आमदार म्हणून त्याच्या हातामध्ये दिली आणि आमच्या दोघांचीही लोक काढून घ्यायची आणि थेट कारभार करायचा, अशा पद्धतीचं हे षड्यंत्र त्यावेळी शिजलं गेलं आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सतर्क होतो। सोलापूर लोकसभा मागताना सुद्धा जाणीवपूर्वक हे तिकीट देणार नाहीत किंवा इथं मोहिते पाटलांनाही तिकीट देणार नाहीत अशा पद्धतीची खात्री आम्हा दोघांनाही होती आणि योग्य टप्प्यावरती ते घडलं आणि घडल्यामुळं आम्ही योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला। योग्य तो निर्णय घेतला, पण तुमची ओळख माळशिरस तालुक्यामध्ये पूर्वीपासून मोहिते पाटलांचे तुम्ही कट्टर विरोधक म्हणून इतक्या वर्षाचा हा संघर्ष होता आणि तो संघर्ष संपवून तुम्ही एकमेकांच्या हातात हात घातले, हे नेमकं कसं घडलं? तुम्ही कट्टर विरोधक आणि आज एकमेकांसाठी जीवाचं रान करून पळताय। नाही, माझं नेतृत्व हे संघर्षातून आव्हानं पेलणं हा माझा स्वभाव आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणं। ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं आमच्या तालुक्याविषयी, आमच्या स्वाभिमानाविषयी, आमच्या तालुक्यातल्या जनतेला कुजवण्याविषयी, आमच्या तालुक्यातले प्रश्न न सोडवता फक्त भीती दाखवून जेलमध्ये टाकू, तुम्हाला नामोहरम करू, तुमचा तालुका हा विकासापासून वंचित ठेवू, अशा पद्धतीचं धोरण ज्यावेळी समोर आलं त्यावेळी नक्कीच हे कुठंतरी भारतीय जनता पार्टी या राज्यातनं घालवली पाहिजे। मग मोहिते पाटलाचा विरोध त्या ठिकाणी बोथट झाला। मोहिते पाटील आणि आमचं जे शत्रुत्व होतं ते म्हणजे कमकुवत ठरलं आणि हा जो राग होता, हा जो त्यांचा प्लॅन होता, तो मोडण्यासाठी मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र येणं ही काळाची गरज होती आणि त्यामुळं आम्हाला एकत्र यावं लागलं। सत्ता त्यांच्याकडे आहे, सत्तेचं वारं जे आहे ते आत्तापर्यंत त्यांच्याकडे होतं, सगळी लोक जे आहेत ती सत्तेच्या बाजूला झुकत असताना तुम्ही या बाजूला आला, निर्णय घेतला, मनामध्ये भीती नव्हती दडपशाही होईल, तुमच्यावरती त्या ठिकाणी दबाव आणला जाईल, तुमच्या विषयानं अशी वक्तव्य होऊ शकतील? नाही, नक्कीच त्यावेळेला अगदी खरोखर सांगायचं तर यांच्या या दडपशाहीला, आणि मी राजकारणामध्ये मोकळेपणानं काम करणारा मनुष्य आहे, माझा प्रवास हा धानोऱ्यासारख्या छोट्या गावातून सुरू झाला आणि हा संघर्षाचा, प्रचंड काट्याकुट्याचा, दगडवाटांचा हा प्रवास होता आणि अनेक वेळा मी संघर्ष करत असताना मी 27 वेळा जेलमध्ये गेलो, अनेक वेळा अनेक आव्हानं मी पेलली आणि त्यामुळं कुठलंही आव्हान, दडपशाही असेल, अगदी त्यांची गोळ्या घालो इथंपर्यंत मजल गेली, परंतु मी कुठल्याही आव्हानाला आणि कुठल्याही अशा दडपशाहीला भीक घालत नाही। माझा जन्मजात स्वभाव हा बंडखोर आहे। मी कधीही कुणाला, कितीही मोठा माणूस असू द्या, तो चुकीचं वागत असेल, आमच्या लोकांच्या हिताचा नसेल,
आमचा स्वाभिमान दुखावत असेल, आम्हाला अपमानित करत असेल, तर मात्र त्या ठिकाणी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी हा उत्तम जानकर कधी थांबत नाही. तुम्हाला स्वतंत्र स्पेशल अगदी विमान बारामतीला आलं, त्या विमानात बसून बारामतीनं नागपूरला जाताना उत्तम जानकरांच्या मनात काय चाललं होतं आणि नागपुरातून बारामतीत येताना उत्तम जानकरांच्या मनात काय होतं, लोकांना ऐकायचं. नाही, नक्कीच त्याला त्यांना मी सांगत होतो की मला नेऊ नका, माझी इच्छा नाही, मला तुमच्याकडे यायचं नाही. पण एक वेळ त्याच्या अगोदर मी 3 वेळा त्यांच्याबरोबर बसलो होतो. आपल्या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत. आता काय बोलायसारखं राहिलं आहे. एक वेळ या आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला राज्यामध्ये मंत्रिपद देऊ. मी म्हणलं राज्यामध्ये हे मंत्रिपद द्यायला तुमचं राज्यच येणार नाही, केंद्रामध्ये देऊ म्हटलं. केंद्रामध्ये सुद्धा येणार नाही म्हटल्यानंतर मग तुमच्या निवडणुकीच्या खर्चाची तरतूद करू. पण मी त्यांना एक सांगितलं की माझ्या आयुष्याची जी 10 वर्ष गेलेली आहेत, हे वय माझं भरून द्या. आणि नुसतं माझंच नाही तर तालुक्यातल्या ज्या 1,00,000 लोकांनी मला मतं दिली त्यांचंही आयुष्य 10 वर्षानं वाया गेलं. आणि हे आयुष्य तुम्हाला भरून देता येत असेल तर नक्की उद्यापासून हा उत्तम जानकर तुमच्याबरोबर आहे. तुम्हीच माध्यमांशी बोलताना म्हणाल विमानातनं उडी टाकली, रिक्षा पकडली आणि पवार साहेबांच्याकडे गेलो. ती उडी टाकायच्या अगोदर मनात काय चाललं होतं? नाही, नक्कीच मनामध्ये द्वेष, राग आणि याचा प्रचंड उद्रेक होता. परंतु जाणीवपूर्वक तुम्ही जे जे षडयंत्र रचलं, जे जे तुम्ही या तालुक्याच्या बाबतीमध्ये वागला, ह्या सगळ्याचा राग मला व्यक्त करायचा होता आणि तो व्यक्त केला आणि थेट पवारसाहेबांकडे आम्ही गेलो. ह्या पवार साहेबांचा तुम्ही नाम उल्लेख केला. आताही मी या बाजूला पाहतोय आधारवड म्हणून तुम्ही पक्षात तुम्ही वेगळ्या असायचा, मात्र आधारवड म्हणून पवार साहेब नेहमी तुमच्या घरात असायचे. नाही, गेल्या वेळेला ज्या वेळेला त्यांनी आम्ही 1,00,000 मताधिक्य दिलं त्यावेळी नॅचरली सगळ्या तालुक्यातल्या जनतेचं, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या लोकांना असं वाटत होतं की उमेदवारी मिळणार आणि ती उमेदवारी त्यांनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांचा एक कामगार नेमून या तालुक्याचा आमदार या ठिकाणी नेमला आणि थेट कारभार त्यांच्या हातून पैसा वाटप करणं, हे करणं हे मला आवडलं नाही. मोहिते पाटलांचे संस्थात्मक राजकारण असल्यामुळं मोहिते पाटलांना थांबवण्यामध्ये यश मिळालं. पण मी जन्मजात बंडखोर आहे, मी लढणार आणि मी लढलो. त्या ठिकाणी थोड्याफार मताने माझा पराभव झाला, 1,000-1,200 मताने. पण मी त्यावेळी पवारसाहेबाकडून लढलो. त्यामुळं आधारवड हे माझ्या या कायम त्यांच्या छत्रछायेखाली त्यांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम करतो. तुम्ही निर्णय घेतला, निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच बाजूने त्या ठिकाणी टीका टिप्पणी सुरू झाली. तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः काही दबाव तंत्र झालं का? तुम्हाला फोन आले का? तशा पद्धतीचं काही राजकारण त्यावेळेस झालं का? अनेक तानाजी सावंत आहेत, आमचे सचिन कल्याण शेट्टी आहेत, समाधान आवताडे आहेत, अनेक लोक आली, अनेकांनी फोन केले, वरूनही फोन आले, गिरीश महाजनचे फोन आले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहिते पाटील तिकडे गेलेले आहेत, आता तुमच्यासाठी इकडे सगळं मोकळं आहे आणि सगळी द्वारं खुली आहेत. जे बेईमान्या पाठीमागं झाले असतील त्या सगळ्या काढून टाकू. परंतु एकदा एखादा माणूस जन्मजात बेईमान असेल तर त्याच्याबरोबर राहायचं नाही, हा माझा निर्णय असतो. त्यामध्ये कितीही नुकसान मोजावं लागलं, किती ह्या तालुक्यानं अनेक वेळा अनेक आव्हानं माझ्याबरोबर कार्यकर्त्यांनी पेललेले आहेत आणि आमचा कार्यकर्ता आव्हानं पेलणारा कार्यकर्ता आहे. माझ्या बंडखोर स्वभावाबरोबर तो कुठेही कशालाही, अगदी मोहिते पाटलाकडे सुद्धा जायचं म्हणलं तर या तालुक्यात टिकलीसुद्धा वाजली नाही. अगदी आनंदानं तो माझ्याबरोबर राहतो. गेली 5-10 वर्ष जे तुम्ही दोस्त होता, कॉलेजचे तुमचे दोस्त असणारे सांगोल्याचे आमदार आहेत किंवा करमाळ्याचे आमदार, तुमची दोस्ती सगळ्यांना माहीत आहे. हे सगळे तुम्ही 10 वर्ष होता त्यावेळेस उत्तम जानकरांच्या, ते सगळे तुम्ही सगळे चांगले होता आणि आता तुम्ही इकडे गेल्यानंतर ही दोस्त मंडळी तुमच्यावरती टीका करतायत. राजकारणामध्ये हे होत असतंय, मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं. परंतु सभेमध्ये बोलायचा विषय वेगळा राहतो आणि मैत्री वेगळी. गेल्या वेळेला संजय मामाच्या विरोधामध्ये मी काम केलं. मामा माझे मित्र आजही आहेत. किंवा शहाजीबापूंनी माझ्यावरती टीका केली, त्यांनी टीका केली म्हणून मलाही टीका करावी लागते. पण टीका वेगळी आणि मैत्री वेगळी. मैत्री मैत्री राहील आमची. तुमचं जात प्रमाणपत्र सध्या चर्चेचा मुद्दा आहे. तुम्ही निर्णायक बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ते प्रमाणपत्र सुद्धा माझं त्या ठिकाणी रद्द होऊ शकतं. त्याची कुठे परवा ते प्रमाणपत्र रद्द झालं तर काय होणार किंवा काय त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं काय? नाही, न्यायव्यवस्था सध्या यांच्या त्याचं नरडं किंवा त्याची मान ही ह्या राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळं
आणि अनेक पक्ष फोडले गेले. अनेकांना वाटलं होतं की कोर्ट न्याय देईल, निवडणूक आयोगानं नाही दिला तर. पण कोणत्याही इथल्या कोर्टाने किंवा न्यायव्यवस्थेनं न्याय दिला नाही. त्यामुळं लोकांची अशी भावना राहते की बाबा उद्या हे प्रमाणपत्राच्या बाबतीमध्येही असा निर्णय करू शकतात. परंतु मी लढाऊ आहे आणि जे होईल ते मी आव्हानं पेलतो. आमदार मी असा नाही झालो तर अनेक मार्गानं माझ्याकडे मार्ग आहेत. एकच मार्ग हा प्रमाणपत्रच असा आहे असं नाही. आणि मी जन्मजात पदानं मोठा होणारा माणूस नाही. मी लीडर आहे. माझं नेतृत्व हे काय पदामुळं मोठं झालं आहे असं नाही. पद आज येईल उद्या जाईल. नेता हा नेताच असतो. पवारसाहेबसुद्धा अनेक वेळा अनेक 40-40, 50-50 आमदार फुटून गेले. नेता नेताच असतो. पदं येतात जातात. पदानं कोणी मोठा किंवा छोटा होत नाही. त्यामुळं प्रमाणपत्र असलं काय नसलं काय, कालही मी नेता होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार. जाहीर सभा झाल्या त्याच्यावरती तुमच्यावरती तुम्ही बंडखोरी करून किंवा तुमच्या स्वभावानं तुम्ही मोहिते पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा दिल्यानंतर तुमच्यावरती अगदी टीका झाली, खूप पोपट एक बोलायला लागितलं, अशा पद्धतीची वक्तव्य त्यावेळेस झाली. ही दबावाची टीका कशी उत्तम जानकरांच्या नाही, त्याचं तर टोक कळस गाठलं की ज्या वेळेला माळशिरस तालुक्यामध्ये अकलूजमध्ये त्यांची सभा झाली त्यावेळेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं उत्तमराव जानकरांसाठी मी हे केलं. आणि ते अपेक्षित होतं. समोर लोक जी आली होती ती ऐकण्यासाठी आली होती. उत्तम जानकरांचं वजं वाटोळं होईल, सत्यानाश होईल, बोटं मोडतील आणि बायकासारखं देव त्याचं वाटोळं करेल हे ऐकण्यासाठी आली नव्हती. आणि राज्यातल्या नेतृत्वाकडून असला शिव्याशाप हा अपेक्षित नसतो. तुम्ही सांगायला पाहिजे होतं उत्तमराव जानकराला 10 वर्ष सत्ता आल्यानंतर मी हे तालुक्याचं परिवर्तन केलं आहे. ह्या दुष्काळी भागामधून खळखळून पाणी वाह्याला लावलेलं आहे. असा विकास निधी दिलेला आहे. हे साठवण तलाव बांधलेले आहेत. या रस्त्यांसाठी निधी दिलेला आहे. हा साखर कारखाना उभा करून दिलेला आहे. पण असं न सांगता तुमचा सत्यानाश होईल. आणि तुम्हाला खरं सांगतो की येणाऱ्या 4 तारखेला ही जनता कोणाचा सत्यानाश करणार आहे 4 जूनला हे तुम्हाला नक्की दिसणार आहे. ही सगळी राजकीय घडामोडी होत असताना कुटुंबामध्ये सगळी मुलं असतात, घर असतं, हे सगळ्या राजकीय रोज नवं वळण येतं, रोज नवी होती. कुटुंबातले उत्तम जानकर कसे या सगळ्याला हे करतात? घरची मुलं एक वेळ राजकारणात समजून घेतील. तुमच्या ज्या कारभारीण आहेत त्या कारभारीण आल्यानंतर म्हणत नाहीत का ही काय तुमच्या पाठीमाग आहे? काय चर्चा होती संध्याकाळी या सगळ्या प्रचारातनं दोघं ज्यावेळेस तुम्ही वेळ मिळेल त्यावेळेस भेटता? नाही, माझ्यापेक्षाही माझी मंडळी खूप धाडशी आहे. ती राजकारणी 5 वर्ष ती ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होती. त्यामुळं माझ्यापेक्षाही तिला आव्हानं पेलण्याचा किंवा अशी अनेक आव्हानं लिहिली ती पेलते. त्यामुळं आमच्या कुटुंबामध्ये राजकारणाच्या बाबतीमध्ये असं काय कोणाचं उद्या काय होईल, आम्ही उद्याचा विचार आयुष्यात करत नाही. जो आहे तो आजचा विचार, आत्ताचा विचार. उद्या काय होणार आहे याचा कधी विचार मनामध्ये नसतो. जो निर्णय घ्यायचा होता हे सगळा संघर्ष सोडून त्यावेळेस दोघं काय एकमेकांना बोलला होता, निर्णय घ्यायला लागलोय किंवा कुटुंबातली जी चर्चा आपण म्हणतो ती चर्चा काय झाली होती? नाही, नक्की झाली होती त्यावेळेला. तिनेही सांगितलं हा निर्णय एकदम रास्त आहे आणि हे भाजपवाले आपल्याला कधीही आपलं नेतृत्व विकसित होऊ देणार नाहीत. आपण नवे मार्ग शोधू. अजून 5-10 वर्षे जातील, पण नवे मार्ग शोधणं आणि त्या दृष्टीनं प्रवास करणं, त्याच्यामधले अडीअडचणी अडथळे पार करणं हे आमचा स्वभाव आहे आणि ते चालू राहतील. निर्णय घेतल्यानंतर लोकांमध्ये फिरताय, जी पहिली लोक होती ती भेटत आहेत. काय लोकांच्या आता पूर्ण मतदार अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे, लोकांना रोज भेटताय तुम्ही, काय लोकांच्या भावना काय आहेत? नाही, लोकांची भावना हीच आहे, जी माझी भावना आहे तीच लोकांच्या मनामधली भावना होती. नाहीतर मग आम्ही एकत्र झालो नसतो. एवढं आमचं शत्रुत्व, एवढा आमचा टोकाचा विरोध, आणि असं असताना सुद्धा सगळ्या लोकांनी मनापासून ते स्वीकारलं. याला कारण असं होतं की उत्तमराव जानकर हा माणूस कधी चुकणार नाही आणि सगळ्या सत्तेच्या विरोधामध्ये जाण्याची हिंमत ठेवणारा हा माणूस. ह्याच्या पाठीला ह्याच्या धाडसाला दाद दिली पाहिजे, ह्याच्या लढाईला दाद दिली पाहिजे, ह्याच्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे. सगळं राज्य आज थांबवलं जातं आहे. दिलीप मानेसारख्या माणसाला थांबवलं जातं आहे, अभिजित पाटलासारख्या माणसाला थांबवलं जातं आहे, भगीरथ बालकेसारख्या माणसाला थांबवलं जातं आहे.
अनेक ठिकाणं पक्ष फोडून आमदार घेतले जात आहेत आणि या राज्यामध्ये कुणालाच ह्यांच्या विरोधात बोलण्याची किंवा हिंमत होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपला नेता विमानातून उडी टाकून येतोय. या माणसाच्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे म्हणून अख्खा तालुका घनघोरपणाने या लढाईमध्ये सामील झालेला आहे. काय प्रश्न आहेत माढ्याचे, लोकसभेचे, ते सुटायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्ही सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करत राहताल? नाही, नक्कीच माढ्याचे अनेक प्रश्न आहेत. खासदार म्हणून ते प्रश्न सोडवतील. अनेक भागातले विशेषतः सगळ्यात महत्त्वाचे पाण्याचे प्रश्न आहेत. पण या तालुक्यामध्ये दुष्काळी जी आमची पश्चिम भागातली गावं आहेत, या भागाला पाणी मिळालं पाहिजे. इथले रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत. इथल्या लोकांना वीज आणि DP हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण पाणी, वीज आणि रस्ते हे सगळ्यात मुख्य अडचणी आहेत. आजही त्या जशाच्या तशाच आहेत. आज सगळा तालुका करपून गेलेला तुम्हाला दिसतोय. कशाचंही नियोजन होत नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये आपल्याला नवीन काहीतरी चांगलं घडवायचं आहे, करायचं आहे. यासाठी भविष्यामध्ये ती नजर ठेवून आम्ही काम करू. हे सगळं झालं, सातत्यानं आता माध्यमांच्या मधून चर्चा आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये दडपशाहीचं राजकारण होतं, हुकुमशाहीचं राजकारण आहे आणि ती हुकुमशाही आहे ती माळशिरस तालुक्यातली मोडीत काढायची आहे. हे सगळं चालू आहे माध्यमांच्या मधून, ह्या सगळ्या चर्चा सभांच्या मधून. नाही, मला त्यांना विचारायचं आहे की या तालुक्यामध्ये तुमचा पक्ष सोडून मोहिते पाटलांना 15 दिवस झाले नाहीत, तोपर्यंत तुम्हाला दडपशाही, हुकुमशाही, इथली गुंडगिरी दिसायला लागली. मग तुम्ही गेली 10 वर्ष या राज्याचं गृहमंत्री आहे. मग तुम्हाला 10 वर्षामध्ये कुठलाही गुंड, अजित पवारसुद्धा गुंड किंवा भ्रष्टाचारी 77,000 कोटीचा घोटाळा केला आणि लगेच कावळा धरून इकडं साबणानं घासला की पांढरा शुभ्र, त्याला लगेच कलर पेंट मारून पुन्हा बगळा केला. असं या राज्यामध्ये घडत नाही. तुम्ही म्हणला म्हणून कुणी गुंड होत नाही, तुम्ही म्हणला म्हणून कुणी दहशतवादी होत नाही. निश्चितपणानं तुमचा पक्षामध्ये आला की तो राम आणि पक्ष सोडला की तो दाऊद इब्राहिम, ही इथल्या जनतेनं तुमचं सगळं ओळखलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही म्हणला म्हणून कोणी कावळा होत नाही आणि बगळाही होत नाही. लोक सुज्ञ आहेत. 4 तारखेला तुमचा हिसाब किताब पक्का होणार आहे. काय सांगताल? शेवटाकडे त्या ठिकाणी आपण येतोय. 4 तारखेला मतदान होणार आहे. तुम्ही फिरताय, रोज नव्या भागांमध्ये तुम्ही जाताय. नेमकं त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळे त्या ठिकाणी चाललेला आहात. काय सांगताल तुमची जी लोक? नाही, नक्कीच परिवर्तन झालं की नव्या जोमानं नवीन नेतृत्व पुढे येतात आणि सत्ता हातामध्ये मिळाली तर अजून गतीनं कामं करता येतात. गेली 30 वर्षे मी सामाजिक राजकीय काम करतोय, परंतु माझ्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची सत्ता 5 वर्षाचं सरपंच पद सोडलं तर नव्हती. पण हातामध्ये सत्ता असेल तर लोकांना पटपट न्याय देता येतो, गतीनं देता येतो, लोकांचा वेळ वाचतो, हेलपाटे वाचतात. सत्ता नसताना थोडं लोकांचं एक हेलपाट्यामध्ये होणारं काम 2-3 हेलपाटे लागतात. त्यामुळं नक्कीच परिवर्तनानंतरचे आणि सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणानं या तालुक्यामध्ये एक आनंदाचं, चैतन्याचं आणि चांगलं वातावरण तयार होईल आणि कामही होतील. तर नाही, राम सातपुते हा देवेंद्र फडणवीसनं नेमलेला त्याचा एक कामगार होता. त्याच्या हातून पैसे वाटले हे सरकारचे पैसे होते आणि जर त्याचा कारभार आणि तो हप्ते वसुलीमध्ये या तालुक्यामध्ये मोहिते पाटील आमचे राजकीय विरोधक असले तरी हप्ते वसुली ही संस्कृती नव्हती. सगळे अधिकारी बेजार होऊन गेले. कुठलाही तहसीलदार टिकायला मागेना, फॉरेस्ट ऑफिसर टिकायला मागेना, एकही बांधकाम खातं कुठलंच खात्याला रोज पैसे आणि पैसे याशिवाय दुसरा विषय केला नव्हता आणि म्हणून तो इथून पळून गेला. नाहीतर मग त्यानं जर एवढं चांगलं काम केलं असतं तर तो इथं राहिला असता, पुन्हा आमदारकीचा लढला असता ना. इथून पळून जायचं कारण असं होतं आणि तो हिंदुत्ववाद्यांचा प्रचार करणं, त्याचं देशभर त्याला पाठवणं, यासाठी फक्त त्याला त्या ठिकाणावर खासदार व्हायचं आहे. सोलापूरचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून नाही. फक्त हिंदूंचा प्रचार करणं, दिशाभूल करणं. नुसतं रामच आपला देव आहे का? राम सोडूनही आमचा बिरोबा देव आहे, आमचा बाळूमामा आहे.
आम्हालाही बाळूमामाला समोर नतमस्तक व्हावं वाटतं, बिरोबासमोर नतमस्तक व्हावं लागतं. आमचा महादेव आहे, शंकर आहे, आमचे देव आहेत ना. फक्त तुम्हीच एक देव ठरवला आणि तोच देव मानला पाहिजे, ही कुठंतरी संपवलं पाहिजे. आमचे देव आम्हाला प्रिय आहेत आणि आम्हाला ते देव आमचं संरक्षण करतात, आमची काळजी घेतात. आमच्या पाठीमागं त्यांचा एक त्यांची छत्रछाया आमच्यावरती कायम राहते आणि आमची काळजी घेतात. आणि म्हणून रामाला मानणारा हा बनावट राम हा खोटा आहे, लबाड आहे, भ्रष्टाचारी आहे आणि फक्त पैसे खाण्याचा धंदा करण्यासाठी तो त्यांनी नेमलेले कामगार आहे. माळशिरस माळशिरसमध्ये ते पार्सल पुन्हा कशालाच येणार नाही आणि यायची काय कारण बी नाही. त्यानं केलेलं काम, त्यानं 49 ऑपरेशन केली आणि त्याची जाहिरात एवढी केली. तुम्हाला आज कल्पना देऊन सांगतो, या ठिकाणी मी जवळजवळ कोरोना झालेल्या माणसांना 5,000 लोकांना मिठी मारलेली आहे. माझ्या जीवाची मी नाही पर्वा केली, मी त्याची शिल्पी नाही काढली, मी त्याची जाहिरात नाही केली. मी 36,000 लोकांना धान्य बँक स्थापन करून शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन केलं. मी त्याचा फोटो नाही व्हायरल केले त्यावेळेला. त्यावेळेला ती गोरगरिबांची गरज होती. त्याला तेल नव्हतं, त्याला डाळ नव्हती, त्याला साखर नव्हती, त्याच्या गहू नव्हता. आणि हे करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी आत्तापर्यंत 5-4 हजार लोकांना अशी मदत केली असेल, 5-4 हजार लोकांचे ऑपरेशन करून दिले असेल, 10-1 हजार लोकांचं दवाखान्याचं बिल मी निम्मार्ध कमी जास्त डॉक्टरांना सांगून करून दिलं असेल. पण त्याचा संवाद कधी व्हायरल केला नाही. यांनी बाजार मांडला 50 लोकांचा, आरोग्य दूत, अमुक तमुक काय जे त्याला म्हणायचं. आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये पुण्यातल्या सगळ्यांना हे ट्रस्टचं आहे, तुम्हाला पैसे, आणि सगळ्या डॉक्टरांकडून पैसे गोळा करत होता पुण्यामध्ये सुद्धा. जहांगीर हॉस्पिटलचे वैतागून गेले, केस दाखल करायला लागले होते. त्यानंतर महिना 40 लाख रुपये हप्ता मागत होता. हा सह्याद्रीला 20 लाख रुपये हप्ता घेत होता. मंगेशकर हॉस्पिटलमधून 10 लाख रुपये हा हप्ता घेत होता. म्हणजे अशा प्रकारे हा पैसे मिळवणं हा त्याचा धंदा होता. लोकांशी नाळ किंवा लोकांशी ही त्याची कनेक्टिव्हिटी कधी झाली नाही आणि होणारही नाही त्याला. नाही, मी आवाहन करायची गरजच नाही. त्यावेळेला मी प्रचाराला असतो. मी राहुल गांधींच्या सभेमध्ये माझी भूमिका मांडली. मंगळवेढा, मोहोळ या बाजूलाही उद्या परवा अजून मंद्रुप, दक्षिण सोलापूर आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री येणार आहेत, त्यावेळेलाही माझी भूमिका मांडतोय. त्यावेळेला असा माणूस, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचाही असू नये, लोकसभेचा तर कधीच असू नये. आणि प्रणितीताई जर तुम्ही पाहिलं असेल, मला असं वाटायचं सुरुवातीला ही सुशीलकुमार शिंदेंची लेक आहे, पण तिची विद्वत्ता, तिची बुद्धिमत्ता, तिची तळमळ, तिची धडपड, तिचं लोकाविषयी असलेलं प्रेम, ती करत असलेला संघर्ष, ती रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत लोकांना 2-2 वेळा भेटणं, आणि या माध्यमामधून 100% अशी लोकप्रतिनिधी असली पाहिजे की मी सांगितलं प्रणितताईंना किंवा उद्या सांगावं लागणार आहे. प्रणितताईचे वडील म्हणजे शिंदेसाहेब आहेत. इतकं चांगलं काम करणारी ही मुलगी हृदयाला हात घालते. लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत याविषयी तिची जी 15 वर्षाच्या आमदारकीचा त्यांचा अनुभव आहे तो फार मोठा आहे. आणि असा लोकप्रतिनिधी असला पाहिजे. मी म्हणतो प्रणितताईंना एका नाही 2-2 मतदारसंघातनं सुद्धा निवडून दिलं पाहिजे. आणि ती नुसत्या रिझर्व्ह नाही तर ओपन मतदारसंघामधून सुद्धा ती कायम खासदार राहील. इतकं तिचं चांगलं नेटवर्क काम आहे, तिची तळमळ आहे, धडपड आहे. आणि भविष्यामध्ये ती केंद्रामध्ये म्हणजे निकालानंतर ती मोठ्या मंत्रिपदावरती जाईल, मला अपेक्षा आहे. तर एकूणच माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आणि सोलापूर लोकसभा असेल किंवा महाराष्ट्राच्या अनुषंगानं येवते उत्तमराव जानकर यांनी सांगितलं की संघर्ष ही माझा पिंड आहे आणि संघर्षाची पर्वा न करता मी त्या ठिकाणी लोकांच्यासाठी काही निर्णय घेऊन पुढे आलेलो आहोत आणि त्या निर्णयाचे परिणाम हे लोकसभेच्या निकालानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील.
मी समाधान, AB मराठीसाठी वेळापूरहून.